विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर, मात्र केंद्राकडून मदत न मिळाल्यामुळे विरोधकांची टीका। नागपुरात आंदोलन सुरू असताना मरण पावलेल्या राहुल सोखंडरे यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याचा संगणक परिचालक संघटनेचा आरोप। कुटुंबियांना 1 कोटी मदत देण्याची मागणी। राज्यातल्या ऊस पट्ट्यात अजूनही घुमसतोय एफआरपीचा मुद्दा। एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे 51 साखर कारखान्यांना नोटिसा। राज्याला भरली हुडहुडी। राज्यात सर्वात जास्त थंडी नाशिक जिल्ह्यात। नाशकात 6 डिग्री तापमान, तर पुणे, नागपूर, औरंगाबाद मध्येही थंडीचा कडाका। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीचीच बातमी अधिवेशनाची। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलंय। मराठवाडा आणि विदर्भामधली दुष्काळी स्थिती ही या अधिवेशनातला महत्त्वाचा मुद्दा होता। त्यानुसारच राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। या महत्त्वाच्या निर्णयाशिवाय पणन संदर्भात एक विधेयकही मंजूर झालंय। तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्याला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्याचवेळी केंद्रीय पथकांच्या दौऱ्यानंतरही राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं अजूनही मदत जाहीर केलेली नाही। त्यामुळे आक्रमक विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। इतर राज्यांना मदत केली जात असताना महाराष्ट्राला का डावललं जातंय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय। मात्र प्रक्रिया अजूनही सुरू असल्याचं उत्तर सरकारतर्फे देण्यात आलंय। अधिवेशनामध्ये ग्रामीण भागासाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यावर आपण एक नजर टाकूया। कुळ वहिवाट अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे। आता शेतकरी नसलेल्यांना देखील शेतजमीन खरेदी करता येणार आहे। तसंच आंबा, काजू, फळांच्या उत्पादकांना नुकसान भरपाई मिळू शकते। तर 1,81,000 शेतकऱ्यांना 168 कोटींची भरपाई मिळू शकणार आहे। खरीपाच्या पिकांना राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे। मागेल त्याला शेततळी 50,000 शेततळ्यांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आलाय। जलयुक्त शिवार योजनेसाठी 1,000 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। तसंच दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी आता 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय। तर विदर्भात संत्रा विकास प्रकल्प, खासगी सहकार्यातून संत्रा प्रक्रिया उद्योग आता सुरू होणार आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये वस्त्रोद्योग, अमरावती जिल्ह्यामध्ये 1,500 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे। सेंद्रिय शेतीसाठी क्रमांक 3 अधिकार आम्हाला पाहिजे किंवा त्याची रॉयल्टी आम्हाला मिळाली पाहिजे। मला वाटतं अप्रमाणे आपण अट लागू करणार का, प्रमाणे करार करणार का? सन्माननीय मंत्री महोदय, सगळं काही जातं आणि तिथं धरणं होतात आणि त्या धरणं आज अधिवेशनामध्ये बरेच मुद्दे गाजलेले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत का मिळाली नाही याच्यावरून विरोधक तापलेले आहेत। तर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलंय असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे। मराठवाडा आणि विदर्भामधली दुष्काळी स्थिती ही या अधिवेशनातला एक महत्त्वाचा मुद्दा होता। त्यानुसार राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। या महत्त्वाच्या निर्णयाशिवाय पणन संदर्भात एक विधेयकही मंजूर झालंय। तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्याला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्याचवेळी केंद्रीय पथकांच्या दौऱ्यानंतरही राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं अजूनही मदत जाहीर का केली नाही असा प्रश्न विरोधी पक्षानं विचारलाय। त्यामुळे आक्रमक विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। अधिवेशन संपल्यानंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती मदत दिली जाणार आहे ते त्यांनी सांगितले। आपण पाहूयात। राज्य सरकारने त्याला मदत देण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक ही वाढवण्याचा प्रामुख्याने निर्णय घेतला। मी सभागृहात देखील सांगितलं की कर्जमाफीच्या संदर्भात या ठिकाणी मागणी होत होती, पण ज्यांच्या नावाने कर्जमाफी मागितली जाते त्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कर्जच मिळालेलं नाही।
याची आकडेवारी मी दिली आणि मागच्याही कर्जमाफीत संपन्न शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि त्याच्या खालोखाल बँकांची आणि सोसायट्यांची कर्जमाफी झाली आणि म्हणून मी सांगितलं की मागच्या कर्जमाफीमध्ये एकूण 7,000 कोटी रुपये तेव्हाच्या सरकारनं बँकांना दिले. शेतकऱ्याच्या खिशात एक नवीन पैसा दिला नाही. आम्ही 10,500 कोटी रुपयाचं जे पॅकेज घोषित केलं आहे यातला एकूण एक पैसा शेतकऱ्याला जाणार. आता बातमी कोल्हापूरची. राज्यातल्या ऊस पट्ट्यामध्ये अजूनही एफआरपीचा मुद्दा हा घुमसतोय. अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना अदा केलेली नाहीये. त्यामुळे राज्यातल्या 51 साखर कारखान्यांना आता नोटिसा पाठवण्यात आल्या आणि याबद्दलच अधिक माहिती दिली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. शेतातल्या ऊसाची तोडणी झाल्यानंतर 14 दिवसांमध्ये एफआरपीची रक्कम देणं बंधनकारक असतं. पण गाळप हंगाम निम्मा संपत आलेला असताना देखील ऊस पट्ट्यातल्या आणि राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे सहकार मंत्री आणि राज्य सरकार आता साखर कारखानदारांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. आपण जर चित्र बघितलं तर कोल्हापूर मधल्याच एका साखर कारखान्याच्या ठिकाणावर आपण आहोत आणि या ठिकाणी देखील ऊसाचं गाळप हंगाम सुरू आहे आणि नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये कोल्हापूरचेच शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर आणि उल्हास पाटील यांनी एक लक्षवेधी मांडली होती आणि त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील जे सहकार मंत्री आहेत राज्याचे त्यांनी एक साखर कारखानदारांना एक दम भरलेला आहे. एफआरपी जर दिली नाही तर गाळप परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी कारखानदारांना दिलेला आहे. त्याचबरोबर फौजदारी देखील दाखल करण्याचा इशारा या कारखानदारांना दिलेला आहे. राज्यातल्या आतापर्यंत राज्यातल्या जवळपास 130 साखर कारखान्यांनी एफआरपीचा दर दिलेला आहे. पण न दिलेले जे 51 साखर कारखाने आहेत अशा सगळ्या कारखान्यांना या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारकडून आणि सहकार खात्याकडून आणि 1 महिन्याची मुदत त्या सगळ्यांना देण्यात आलेली आहे. एफआरपीचा जो दर आहे तो देखील बदलण्याची मागणी यापूर्वी झाली होती आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक देखील घेण्यात येणार आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातला विचार केला तर नल्लवडे शुगर आणि महाडिक शुगर ॲग्रो या दोन्ही कारखान्यांना या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यातल्या महाकाली, मानगंगा, वसंतदादा साखर कारखाना, खानापूरचा यशवंत कारखाना, त्याचबरोबर सद्गुरू आणि श्री शुगर राजेवाडी अशा सगळ्या साखर कारखान्यांना या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर रयत, प्रतापगड, न्यू फलटण या कारखान्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सोलापूर, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यातल्या देखील अनेक साखर कारखान्यांना या सगळ्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. गेल्या वर्षी जी एफआरपीची जी रक्कम होती थकीत ती रक्कम जवळपास 1022 कोटी 77 लाख इतकी होती. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर 80-20च्या फॉर्म्युलानुसार एफआरपी देण्यासाठी आंदोलन केलं होतं. पण त्यानंतर सहकार मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आणि सहकार मंत्र्यांच्या आदेशानंतर देखील कारखान्यांनी एफआरपी दिलेला नव्हता आणि अशाच आता या सगळ्या साखर कारखान्यांना म्हणजेच राज्यातल्या 51 साखर कारखान्यांना सहकार खात्याकडून आणि राज्य सरकारकडून या सगळ्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्यामुळे आता तरी साखर कारखानदारांना जाग येते का आणि शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार दर मिळतो का हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. नागपुरामध्ये बुलढाण्याच्या संगणक परिचालक संघटनेचं आंदोलन सुरू असताना राहुल गजानन चोखंडरे या परिचालकाचा मृत्यू झाला. राहुल गजानन यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप या संघटनेनं केलाय. त्यामुळे राहुलच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करावं तसंच त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत करावी अशी मागणी संगणक परिचालक संघटनेनं केली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही तर महाराष्ट्रात कोणत्याही मंत्र्यांची गाडी फिरू देणार नाही असा पवित्रा या संघटनेनं घेतलाय. नागपुरामध्ये संगणक परिचालक संघटनेचं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्यावर हे आंदोलन मागेही घेण्यात आलं. मात्र या आंदोलनादरम्यान या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या राहुल गजानन चोखंडरे यांचा मृत्यू झाला होता. तात्काळ आमच्या मागण्या सोडवल्या नाहीत. आमच्या संगणक परिचालकाचा मृत्यू झाला याला शासनाची चूक आहे किंवा पहिल्या दिवशी जर शासनानं आमच्या मागण्याबाबत निर्णय घेतला असता किंवा 1-2 दिवसात 4 दिवसात जर निर्णय घेतला असता तर ते संगणक परिचालक नोकरीच्या आशेनं त्या ठिकाणी किंवा जॉबच्या आशेनं आणि आपलं काहीतरी होईल, भविष्य आपलं त्याच्यावर अवलंबून आहे, त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून. शासनानं मदत नाही केली, संगणक परिचालकांचं पुनर्वसन, त्या कुटुंबाचं पुनर्वसन नाही केलं तर आम्ही महाराष्ट्रात जेवढे मंत्री आहेत तेवढ्या मंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यात, कुठल्याच जिल्ह्यात फिरू देणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शिक्षणाबाबत आम्ही जागृत असल्याच्या घोषणा शिक्षण मंत्र्यांनी दिल्या खऱ्या. मात्र वर्षभरातच शिक्षण मंत्र्यांच्या मोठमोठ्या घोषणांमधील फोलपणा आता समोर येतोय.
कारण मुलांना उच्च शिक्षण तर सोडाच साधे शिक्षकही मिळत नसल्यानं आंदोलन करावं लागतंय। ही विद्यार्थ्यांची रांग दिसतेय ती कोणत्या प्रभात फेरीची नाहीये, तर ती मुलं आली आहेत आपल्या शिक्षणाचा हक्क मागण्यासाठी। माढा तालुक्यातील मोडनिंब ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुर्वेवाडी वस्ती शाळेतून ही मुलं आहेत। आपल्याला शिक्षक मिळावा यासाठी ही मुलं जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनासमोर आलेली आहेत। कारण गेल्या 3 महिन्यांपासून या विद्यार्थ्यांना शिक्षकच मिळालेला नाही। शिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही या शाळेला शिक्षक मात्र मिळालेला नाही। काही दिवसांपूर्वीच पालकांनी आणि तिथल्या शिवसेना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेला एकदा कुलूपही ठोकलंय, तरीही शिक्षक काही मिळालेलाच नाही। आम्ही 20 तारखेला सीओ साहेबाला आणि शिक्षणाधिकारी वैद्य साहेब माडा त्यांना दोघांना मी पत्र दिलं की आमच्याकडं 2 महिन्यापासून शिक्षक येत नाही, तरी पण त्यांनी काही दखल घेतली नाही। म्हणून आम्ही 30/11/2015 रोजी शाळेला कुलूप लावलं आणि त्यानंतर सर्व पेपरला बी बातम्या टाकली फोटोसहित, पण त्याची बी काय कोणी दखल घेतली नाही। शिक्षक 3 महिने झाला बदलून गेलेला आहे, मिच्चल ट्रान्सफर झाली आहे त्यांची, पण तो बदलून गेला शिक्षक ही जागा घ्यायला तयार नाही। तो स्वतः जवळची गावावी शोधतोय, तो सांगतोय की आमची फाईल हिथं दिलेली आहे शिवकडे, शिवनं सांगितल्याशिवाय आम्ही काय हजर होत नाही। मग ते आम्ही वैशाली मॅडम जमादारला फोन लावला, ते काय फोन आपलं उचलायला तयार नाही। आता काय तुमच्या पाल्यांची आमचं पल्ले अडचण म्हणजे काय, त्याला शिक्षकच नाही। आम्हाला शिक्षक नाही म्हणून किती दिवसापासून नाही आहे? 3 महिने झाले। तुम्ही काय करता मग शाळेत शिक्षक नाही? खेळतो। त्या व्यतिरिक्त किती दिवस झाला असं अडचण? 3 महिने। इथे कशासाठी आलाय तुम्ही? शिक्षक पाहिजे म्हणून। शिक्षक पाहिजे। गृहपाठ विचारण्याच्या बहाण्यानं शाळेतील खोलीमध्ये एकटीला बोलवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकानंच विनयभंग केल्याची संतापजनक घटना देगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये घडली। गैरकृत्य करणाऱ्या मुख्याध्यापकावर सिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलाय। राजू लक्ष्मण देवरे असं त्या मुख्याध्यापकाचं नाव आहे। या घटनेमधील पीडित बालिका ही देगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 3रीच्या वर्गामध्ये शिकते। राजू देवरे यानं तिला जेवणाची मधली सुट्टी झाल्यानंतर भ्रमणध्वनीतील अश्लील छायाचित्र दाखवत बालिकेचा विनयभंग केला। या प्रकरणी पीडित बालिकेच्या आजीनं दिलेल्या फिर्यादीवरून राजू देवरे विरुद्ध सिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथे घेतोय छोटीशी विश्रांती। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत फक्त IBN। ब्रेकनंतर आपलं स्वागत। आणि आता बातमी औरंगाबादची। देशभरामध्ये अनेक पोटं अशी असतील ज्यांना रात्री उपाशी झोपावं लागतं। औरंगाबादमध्ये मात्र एका संस्थेनं पुढाकार घेऊन उपाशी राहण्याची वेळ कुणावर येऊ नये यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केलाय। या संस्थेनं अनोखी रोटी बँक सुरू केली आहे। या बँकेच्या माध्यमातून नागरिकांना रोज भाजीपोळी बँकेमध्ये जमा करण्याचं आवाहन या बँकेनं केलंय आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय। बँकेत आलेल्या भाकरी पोळी गरजूंना दिली जाते। इस्लामिक हारून सेंटरचा हा उपक्रम आहे। दररोज जवळपास 300 गरजू या रोटी बँकेतून जेवण मोफत घेऊन जातात। अन्नदाता सुखी भव किंवा देवो भव, आपण हे मानतो, आपल्या संस्कृतीत मानतो, कारण जो आपल्याला खाऊ घालतो त्याला आपण ईश्वरच्या ठिकाणी बघतो। मात्र एक नवीन गोष्ट औरंगाबादमध्ये आहे। अनेक बँक आपण बघितलेल्या आहेत, धान्य बँक असेल, ब्लड बँक असेल, पैशाची बँक असेल, मात्र औरंगाबादमध्ये एक अनोखी बँक सुरू केलेली आहे, रोटी बँक। या रोटी बँकमध्ये जे सदस्य आहेत जे या ठिकाणी रोज 2 चपाती असतील, भाकरी असेल किंवा भात असेल या ठिकाणी आणून देतात आणि या काउंटरवरून ज्यांना भाकरी लागेल, ज्यांना जेवण करायचं, ज्यांना जेवण ते विकत घेऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठीची ही बँक आहे। एक अनोखी बँक आहे, फार सुंदर संकल्पना आहे आणि संकल्पना का राबवली यावर्षी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत। मला एक सांगा, ही कॉन्सेप्ट का राबवत आहे तुम्ही? सर, ये कॉन्सेप्ट ऐसा है कि अपने शहर का कोई आदमी भूखा ना सोए। आज शहर में गरीबी बहुत ज़्यादा है, हर घर में 4-4, 6-6, 8-8 बच्चे, खाने की सोई नहीं है, कमाने वाला एक है। वो नज़र में हमने देखते हुए वो हिसाब से हमने रोटी बैंक चालू करे ताकि हम हर घर तक पहुंच सके।
यहाँ पर रोटी लाके कौन डिपॉजिट करता है, कैसा आपकी सिस्टम है? ये सिस्टम ऐसी है सर कि हम लोग उसके पहले मेंबर बनाते हैं, जैसा अभी हमारे ये भाई साहब मेंबर बन रहे हैं अभी, बराबर है। ये मेंबर बनेंगे, आज हमारे पास में 250 मेंबर है और 400 मेंबर की इंक्वायरी हमारे पास में ऑलरेडी है। ये मेंबर बनेंगे, हम इनका खाना टेस्ट करेंगे, उस पर हम लोगों को खाना प्रोड्यूस करेंगे यहाँ से। अच्छा, कितने लोग लेकर जाते हैं खाना यहाँ? सर यहाँ से आज की तारीख में 250 से 300 रोज लेके जाते हैं, मगर आने वाले महीने के अंदर यहाँ पे 700 से 800 लोग रोज खाना फ्री में खाएंगे। लेके जाते हैं। मेंबर बनता है तो मुझे ये बताइए कि आप बैंक का मेंबर नहीं बने, आप ब्लड बैंक के मेंबर नहीं बने, आप यहाँ पे क्यों मेंबर बने ये रोटी बैंक? सर ये गरीबों को खाना मिलता है यहाँ से, जो हमारा रोटी बैंक जो चल रहा है तो औरंगाबाद शहर के अंदर ये बहुत अच्छा काम कर रहे हैं हमारे। आप क्यों रोटी यहाँ ला के डालते? घर पे भी तो आते हैं मांगने वाले। हाँ तो घर पे भी आते हैं सर, लेकिन यहाँ कैसा जो भी आता है उनको जो वक्त पे खाना मिल जाता है इन लोगों को, गरीबों के लिए। तो ये बैंक 24 आवर्स चालू रहेगी? सर ये बैंक सुबह 11 बजे से लेकर शाम में 8 बजे तक चलती है। अच्छा, और पूरा इसके अंदर सिस्टम से है सर, पूरा सब खाना फ्रेश आता है और खाना गरीबों को खाना फ्रेश मिलता है। फ्रेश मिळतं. फिरोज भाई आहे माझ्यासोबत, ज्यांची ही कन्सेप्ट आहे. फिरोज भाई, फार सुंदर कन्सेप्ट आहे. अनेक लोक आपण उपाशी झोपताना बघतो. तुम्हाला का ही कन्सेप्ट सुचली? कन्सर्ट म्हणजे नेहमी सोशल वर्क बघत राहतो आम्ही, किंवा चॅनल्सवर बघत राहतो की मोठे मोठे उपक्रम करतात लोक, NGOज वगैरे. तर हा माझा मित्र जो युसुफ आहे तो थोडा फायनान्शियली ही इज गुड, तर कोणाकडून पैसे ना घेता हे कन्सेप्ट सुरू करायचं आहे. आणि म्हणजे जास्त गरिबी स्लम एरिया जास्त आहे आपल्या एरियामध्ये आहे, औरंगाबाद वाढतंय, तर प्रत्येक ठिकाणी कोणी कोणी तर भीक मागायला पण तो जाऊ शकत नाही, का की तो शिकलेला आहे, सवरलेला आहे. देने वाला जो है तो अपनी खुशी से देके जाता है, और लेने वाला जो रहता है अपनी ज़रूरत के हिसाब से लेके जाता है. वो बोलता मुझे पैसा नहीं चाहिए, 2 वक्त की मुझे रोटी मिल जाए, इससे शुक्र है मालिक का, बोल के अपने पास आके इज्जत से लेके जाता है और खा के बहुत खुशी होती है और दुआ देता है. उसके चेहरे पे देने के बाद ऐसा लगता है कि उसको एक जीवन दान मिल गया, खाना जो मिलता है. अच्छा, एकंदरीतच आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक मेंबर्स होत आहेत या बँकेचे, आणि लहान मुलंही या ठिकाणी आहेत जे माझ्या समोर त्यांनी येऊन या ठिकाणी पोळी भाजी दान केलेली आहे. बेटा मुझे बताना कि आप यहाँ पे क्यों लाके दिए, और भी जगह जाके दे सकते थे? यहाँ पे क्योंकि सब गरीबों को अच्छे से देते हैं, फ्रेश खाना देते हैं, कहीं और कैसे भी दे देते हैं. अच्छा. कभी बासी खाना भी दे सकते हैं, इसके लिए हम यहाँ पे लाके देते हैं. अच्छा, तो आप क्यों दे रहे हो? यहाँ पे क्या काम होता है? यहाँ पे गरीब लोगों को अच्छे से खाना देते हैं, और जब हम लोग लाके देते हैं तब ये लोग अच्छे से देते हैं. मतलब दूसरी जगहों पे सब डांट डांट के लेते हैं. अच्छा, मैंने मेरी बहनों जैसे ही लाके दिया, पर मैं हमेशा नहीं लाती, मैंने सिर्फ आज ही लाया, नहीं तो हमेशा मेरे पापा लाते. तो आप हमेशा दोगे यहाँ पे? हाँ मैं हमेशा दूंगी, अच्छा, क्यों दोगे यहाँ पे आके? ताकि सबको खाने सब सारे गरीबों को खाना मिले, क्योंकि यहाँ शहर में गरीबी आजकल ज़्यादा बढ़ रही है, इसलिए. क्या बात आहे. बघा, लहान मुलांना पण काय या ठिकाणी काम होतं, खूप महत्त्वाचं काम आहे या ठिकाणी. आणि माझ्या मते सर्वांनीच या ठिकाणी औरंगाबादकरांनी या बँकेचं मेंबर झालं पाहिजे, कारण आपल्या शहरामध्ये कोणी उपाशी झोपणार नाही याची काळजी आपल्याला घेणं फार आवश्यक आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. आता वळूया साताऱ्याच्या बातमीकडे. शनी शिंगणापूरच्या मंदिराच्या चौथऱ्यावर महिलेनं चढून दर्शन घेतल्यावर संपूर्ण राज्यभरात मोठा गोंधळ उडाला होता. आठवडाभर तापलेलं वातावरण कुठेतरी शांत होतंय न होतंय, तो साताऱ्यातल्या सोळशी गावातील शनीच्या मंदिरात महिलांनी प्रवेश करून तिथल्या चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचं दर्शन घेतलंय. वर्षा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिलांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेण्याअगोदर या सर्वांनी मिळून मंदिराबाहेर लावलेला महिला प्रवेशबंदीचा फलकही काढून टाकला. हा महिलांचा स्टंट आहे असं म्हणत इथल्या पुजाऱ्यांनी मंदिराचा चौथरा गोमूत्र आणि पाण्यानं शुद्ध करून घेतलाय. या प्रकरणामुळे मात्र परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनलंय. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोक.
ब्रेकनंतर आपलं स्वागत। घोडे खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार मधल्या सारंगखेडा बाजारात 1200हून विविध उमद्या जातीचे घोडे खरेदी विक्रीसाठी आता दाखल झाले। आपल्यातील कला कौशल्य आणि विविध कर्तबगारींनी हे वेगवेगळ्या प्रजातीचे उमदे घोडे अश्वशौकीनांना आकर्षित करतात। दत्त जयंतीच्या मुहूर्तावर नंदुरबारमध्ये भरणारा सारंगखेड्यातील घोडे बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। भारतात पुष्कर मेळाव्यानंतर घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या घोडे बाजाराला दत्त जयंतीपासूनच सुरुवात होते। इथे थेट पंजाब राजस्थान पासून ते तामिळनाडूपर्यंत 1200हून जास्त घोडे या बाजारामध्ये आता दाखल झाले। येत्या 2 दिवसात हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। तर सध्या सारंगखेड्याच्या बाजारामध्ये सिंध, मारवाड, पंजाब जातीचे घोडे दाखल झाले। गावाकडच्या बातम्यांमध्ये आता आपण इथेच थांबतोय, मात्र थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम सुवर्णासोबत।